आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे 4 महिन्यापूर्वी बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी भाजप नेते तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती। याच प्रकरणाबाबत विचारपूस करण्यासाठी किरीट सोमय्या पुन्हा अमरावती दौऱ्यावर आले। गाडगेनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी विचारपूस केली। या दरम्यान सोमय्या यांनी अमरावतीतील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली। त्यांनी सांगितले की अमरावतीतील जन्म प्रमाणपत्र घोटाळा गंभीर पातळीवर पोहोचला असून गाडगेनगर पोलिसांचा तपास या प्रकरणात संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राज्यातील तब्बल 50,000 बनावट जन्म प्रमाणपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली आहेत, असेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले। तुम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये आले, काय नेमकं मागणी होती तुमची? अमरावती येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळा अति गंभीर लेवलवर पोहोचला आहे। 4,800 अर्जापैकी सुमारे 1,000 अर्जदार असे आहेत त्यांनी खोटे कागदपत्र, खोटे शपथपत्र, म्हणजे अमरावती शहरात अशी स्थिती आहे की 277 लोकांनी जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि ते रद्द करण्याची घोषणा झाली। ते 277 सापडतच नाही आहेत। ते त्यांनी जे पत्ते दिले होते तेही बोगस निघालेले आहेत। आज जे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे 4.5 महिन्यापूर्वी आम्ही तक्रार दिली होती, त्यातली जी गती आहे ती खूप संथ गती आहे। त्या संदर्भात पालकमंत्री बावनकुळेजींशी पण मी बोललो होतो। आज मी त्यांचा आता रेडीमेड 50 असे, म्हणजे सुमारे 200 अर्ज मी तपासले, त्यातनं 50 असे अर्ज दिले की त्या अर्जदारांनी पुरावा म्हणून आधार कार्ड दिले, पण आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे आणि ह्यांनी जे मागितले दोन्ही जन्मतारखा वेगळ्या आहेत, तारीख नाही, काहीमध्ये वर्ष पण वेगळे आहेत। म्हणजे एवढं फुल प्रूफ पुरावे मी पोलिसांच्या हातात दिले आहेत। माझी मागणी होती 48 तासाच्या आत या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही 7 दिवसाच्या आत या आज मी जे पुरावे दिले आहेत त्यावर कारवाई होणार। आयुक्तांसोबत जे 270 लोक आणि मी तर 200 फॉर्म चेक केले आहेत, असे 4,500 फॉर्म आहेत, ते तपासण्यासंबंधी पुढे चर्चा होणार। वैभव मुंदे, पाहत रहा आपला महाराष्ट्र, दिशा परिवर्तनाची।